एकीकडे कर्जबाजारी शेतकरी, दुसरीकडे अपुरी कर्जमाफी आणि त्यातूनच नंदुरबारमध्ये एका शेतकऱ्याने थेट विहिरीत उतरून सरकारविरोधात एल्गार पुकारलाय। आधी स्वतःची जिवंत प्रेतयात्रा, त्यानंतर प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि मग विहिरीत उडी घेत अन्नत्याग आंदोलन। सैताणे गावातील या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिलीय। नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावातील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत त्यांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाची सुरुवातही तितकीच अनोखी होती। गावातून स्वतःची जिवंत प्रेतयात्रा काढून शासनाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर प्रतिकात्मक अंत्ययात्रा फिरवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर प्रमोद पाटील यांनी थेट गावातील विहिरीत उडी घेतली आणि पाण्यात उभे राहून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। सरसकट कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत विहिरीतून बाहेर येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान आंदोलन थांबवण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले। यावेळी काही ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाल्याचं पाहायला मिळालं। सध्या पोलीस आणि महसूल प्रशासन शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र विहिरीत उभा राहून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आता सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, श्री न्यूज, नंदुरबार। कर्जमाफीचं जीआर काढलं, त्याच्यामध्ये ज्या काही जाती शर्ती ज्या काही गंभीर स्वरूपात टाकल्या, हे खऱ्या अर्थाने तो पाहत असताना शेतकऱ्याकडून कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। सरकारने याच्यात अतितातडीने बदल करून माझ्या शेतकरी मायबापाला सत्तेत असताना सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू। मग सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मायबापाचा 7/12 कोरा केला पाहिजे आणि शब्द पाळला पाहिजे। कशा पद्धतीने आपण सरकारच्या निषेध करत आहोत? या महाराष्ट्र सरकारासाठी हा शेतकरी जिवंत राहिलेला नाही, म्हणून त्या प्रतिकात्मक मी जिवंत क्रीडीवर माझी जिवंत प्रेत यात्रा या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यानंतर गाव विहिरीपर्यंत ही माझी जिवंत प्रेत यात्रा जाणार आहे आणि त्या पाण्यात माझं अन्नत्याग आंदोलन त्या पाण्यातच विहिरीत जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफीचा काही ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मी या त्या अन्नत्यागावरून उठणार नाही।